बालभारती कथाविश्व डॉक्टर द.ता भोसले यांची ही कथा सुरांची जादूगिरी. डॉक्टर द.ता भोसले 1935 प्रसिद्ध लेखक व अभ्यासू वक्ते. त्यांचे कथा, कादंबरी, समीक्षा, ललित असे विपुल लेखन प्रसिद्ध आहे. ग्रामीण जीवन, शेतकरी, शेती, शेतमजूर, ग्रामीण संस्कृती, तेथील समस्या, ताणतणाव, शेतकऱ्यांचे प्रश्न हे त्यांच्या विविध कथांमधून प्रतिबिंबित होतात. त्याचबरोबर ग्रामजीवनातील सौंदर्य, माणसामाणसातील जिव्हाळा, निसर्ग या गोष्टी टिपणारे ललित लेखनही त्यांनी केले आहे. इथे फुलांना मरण जन्मता, खसखसीचा मळा, जन्म, पाऊस हे कथासंग्रह, परिघावरची माणसं, पार आणि शिवार हे ललित लेखन, समीक्षा आणि संवाद, साहित्य, आस्वाद आणि अनुभव ही समीक्षात्मक पुस्तके, शिक्षणातील अधिक उणे, संस्कृतीच्या पाऊलखुणा व चावडीवरचा दिवा ही अन्य पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांना महर्षी वि. रा. शिंदे पुरस्कार, भैरूरतन दमानी पुरस्कार यांसारख्या एकूण 52हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. ग्रामजीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे तिथल्या संस्कृतीशी एकरूप झालेले विविध आवाज, तेथील निसर्ग सानिध्यामुळे निसर्गातील पशुपक्षी, झाडे, प्राणी, ग्रामीण जीवनातील विविध कामे करताना हे होणारे विविध आवाज हे जगण्यात आनंद निर्माण करत असतात. अशा विविध आवाजांचे सुंदर वर्णन या पाठात लेखकाने केले आहे. प्रस्तुत पाठ हा चावडीवरचा दिवा या ललित लेख संग्रहातून घेतला आहे. निसर्गाच्या लढीवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो. तसाच नानाविध सुरांच्या लकेरींनी मोहरून गेलेला असतो. त्यामुळे अनेक खेडी नेहमी ताजी व टवटवीत रानफुलांसारखी असतात. खेड्यातला दिवस हा जणू पायात आवाजांचे अलंकार घालून जन्माला येत असतो. अगदी पहाटेलाही अजून पुरती जाग आलेली नसते, तेव्हा खेड्यांमध्ये टोपलीखाली डालून ठेवलेल्या कोंबड्याला मात्र हमखास जाग आलेली असते. रात्रीच्या 3-3:30 पासूनच तो आपल्या कुरेबाज अन नखरेल तानांनी आसमंत भारून टाकणारा प्रारंभ करत असतो. हळूहळू या तानाची संख्या वाढत जाते. सादाला प्रतिसाद दिला जातो. एका वस्तीवरच्या कोंबड्याने बाग दिला की त्या भागातल्या साऱ्या कोंबड्यांना कंठ फुटतो आणि मग एकच कोलाहल सुरू होतो. एका विशिष्ट लयीत आणि ठेक्यात पहाटेला घातलेली ही साद अंथरुणावर पडल्या पडल्या मनात मुरवाळायला मोठी छान वाटते. मनातल्या मनात आपणही त्याला निशब्द मनाने साद घालत असतो. त्यानंतर संगीताचे दुसरे वाद्य हळूहळू वाजायला लागते. म्हणजे घरातले दळणाचे जाते. घराघरातल्या बायका कोंबड्यांच्या बागेबरोबरच जाग्या होऊन चिमणीच्या प्रकाशात गच्च अंधाराला पातळ करत झोपलेल्या जात्याला गायला लावतात. त्या जात्याचा मंद, लयबद्ध, प्रौढ अन दमदार आवाज मोठ्या मोठ्या ताना व हरकती घेत आसमंतात भरून जातो. घास घातल्यावर त्यातून निघणारा भरडा आवाज, पीठ होताना येणारा सौम्य सूर आणि गळा मोकळा झाल्यावर जात्याने काढलेली प्रसन्न व कोमल सुरावट, आईच्या उबदार मंदपणे हलणाऱ्या मांडीवर मस्तक ठेवून ऐकता ऐकता आपण एका वेगळ्याच वातावरणात जातो. पापण्या जड झालेल्या असतात. अर्धवट जाग आलेली असते. अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लाभलेला असल्याने घरातल्या साऱ्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त झालेले असते. ओळखीच्या असूनही अनोळखी वाटत असतात आणि त्यात जात्याचे संगीत साऱ्या अंगावर जात्यातून पीठ भुरूभुरू पडावे तसे सांडत असते. या संगीताला आईच्या गळ्यातल्या गोड ओव्यांनी साथ दिलेली असते. त्यातून तिच्या मनातली लपून बसलेली स्वप्ने प्रकट होत असतात आणि त्यामुळे आपण आपले उरत नाही. मंदपणे हलणाऱ्या पापण्या केव्हा मिटतात हे समजत नाही. या संगीताला आईच्या अपार कष्टाचा आणि अपार मायेचा मुलायम स्पर्श लाभलेला असतो. त्याची खुमारी केवळ शब्दांतीत. थोड्या वेळाने दिशांना आकार येत जातो. अवतीभोवतींच्या वस्तूंना त्यांचे असलेले रूप लाभत जाते. त्यावेळी मात्र गाऊन थांबलेले कोंबडे
मिटल्या चोचीने आपल्या सुटकेची वाट पाहत असताना चिमण्यांना कंठ फुटतो. कावळ्याचे भरभरीत आवाजही पानाफांद्यातून सांडत असतात. व्हायोलिनवर हलक्या हाताने तारा छेडाव्या तशी चिमण्याची नाजूक चूचू सुरू झालेली असते. त्या घराच्या भिंतींवर, अंगणात, एखाद्या झाडाच्या फांदीवर बसून सकाळी प्रार्थना म्हणतात. मध्येच झाडाच्या ढोलीतून हिरव्या रेघोट्या मारत एखादा पोपट या संगीतात आपल्या सुराची भर घालताना असतो. सकाळचे हे संगीत वाद्यवृंदासारखे वाटते. परस्परांना पूरक असणारे आणि तरीही भिन्नत्व असणारे हे नानाविध आवाज परस्परात इतके कालवले जातात की त्यांची एक वेगळीच मैफिल निर्माण होते. याच वेळी एखाद्याने पार्श्वसंगीत द्यावे तसे काही आवाज त्यामध्ये मिसळत जातात. त्यात एखाद्या कंटाळलेल्या वासराचा दुधासाठी आसुसलेला टाहो असतो. बकरीची भरभरीत झांज मध्येच वाजते. गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंटा काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज व्हावा तशा वाजत असतात. त्यातच मग कासेखाली बसलेल्या आईच्या गुडघ्यातले दुधाचे भांडे एकतारीचा सूर छेडत असते. धारेच्या या संगीतातही एक जादू असते. मोकळ्या भांड्यात सांडणाऱ्या धारेचा आवाज गाण्याला प्रारंभ करताना निघणाऱ्या सुरांसारखा असतो. मग भांडे जसजसे भरत जाते तसतसा आवाज लक्षणीय फरक पडत जातो. गळ्यांशी दूध आल्यावर मग याच धारेचा आवाज गंभीर आणि वजनदार बनतो. त्यावेळी पलीकडच्या विहिरीवरील चाक वाजत असते. एखादी बाई दोराला घागर बांधून ती ओढत असते. त्यावेळी किरट्या आवाजात तक्रार करणारे ते चाक सहज कुणाचेही लक्ष वेधून घेत असते. कुठेतरी एखादी मोठही त्या सुरात आपला सूर मिसळत असते. तो कुई करणारा आवाज एखाद्या अशक्त पोराने किरकिरावे तसा वाटतो. मात्र या आवाजाकडे आपले लक्ष जातेच जाते. असं म्हणतात सुरांचे, शब्दांचे आणि आवाजांचे संमेलनच भरलेले असते. गावाला जाग आलेली असते. शाळेतील प्रार्थना मंदपणे आपल्या कानांवर येत असते. जनावरांचे हंबरणे मध्येच वातावरणाला भारभूत करते. लहान मुलांचा आवाज वातावरणाला छेदून अवकाशात जात असतो. घरातल्या भांड्यांचे आवाज, धुण्यांचा आवाज, भाकरी थापण्याचा आवाज, काटक्या मोडण्याचा आवाज, कोड्याशाला दिलेल्या फोडणीचा तडतड करणारा आवाज, ओठ मिटून रवीचे तोंड दाबून ठेवणाऱ्या ताक घुसळणाऱ्या माठाचा आवाज, त्याबरोबर ससक असा आवाज करणाऱ्या गवळणीचा आवाज, नानाविध पशुपक्ष्यांचे आवाज, दूर अंतःकरणातून घुमघुमत येणारा झऱ्याचा आवाज, ओढ्यांची खळखळ, पानांची सळसळ, मध्येच फाटकन येणारा चाबकाचा आवाज, रस्त्यावर अकारण भुंकणाऱ्या कुत्र्यांचा आवाज, किडामुंगी टिपण्यासाठी बाहेर पडणाऱ्या कोंबड्यांचा आवाज, कॉकॉ असा ठेका धरणारा आवाज, देवळातल्या नानाविध आकारांच्या घंट्यांचा आवाज, कोकरांचा मधल्या पट्टींचा आवाज, स्वयंपाक करणाऱ्या आईसमोर आठवून रडत असणाऱ्या लेकरांचा आवाज, जनावरांच्या हंबरण्याचा, त्यांना गायरानात नेताना येणाऱ्या शेकडो खुरांचा आवाज, घरकामात दंग असलेल्या एखाद्या सुनेच्या बांगड्यांचा आवाज. किती म्हणून सांगावेत. आपण कानात प्राण आणून ऐकल्यावर आवाजांची दुनिया आपल्या भोवती फेर धरू लागते. हे सारे आवाज एकमेकात कालावलेले असतात, वातावरणाला जिवंतपणा आणतात. आपल्या मनांना लसलसत्या सुरांचे पान आपोआप अंकुरलेले असते. आपले मनही मग आपोआप या नानाविध सुरांच्या संमेलनात तरंगत जाते. सुरांची जादूगरी डॉक्टर दत्ता भोसले यांची ही कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशा छान कविता आणि कथांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.